हॅलो अविनाश पिंपलवाडी इकडे यायचं लगेच. हॅलो हॅलो चला सामना चालू होतोय. विजय स्पर्धेमधला हा सामना असेल जवळपास ओमकार दादा पाटील पुरस्कृत आणवी 11 स्टार वर्सेस ध्रुव 11 श्री पात्रदेवी वरंडे पाडा यामध्ये सामना रंगतोय. जवळपास विजय मधला आहे सामना. अजून सुद्धा हरेल त्याला संधी असेल असा हा सामना आहे. वेदांत थांब वेदांत वेदांत थांब 2 मिनिटं थांब जरा आला 1-2 मिनिटं थांबायचं. तर चालू सामना असेल ओमकार दादा पाटील पुरस्कृत आणवी 11 सारल वर्सेस ध्रुव 11 श्री पात्रदेवी वरंडे पाडा यामध्ये सामना रंगणार आहे. निश्चितच 4 षटकांचा सामना चालू होतोय. पंच सामना वॉर्निंग द्यायची आहे. सामना चालू होतोय. चला सामना चालू होतोय. चला पाहिलं तर संजय आणि योगेश असा गोलंदाज आलाय. पाहिलं तर गोलंदाजी मार्फत रवींद्र येतोय. गोलंदाज पहिलाच चेंडू अप्रतिम फेकला गेला परंतु पंचाकडून चेंडू वाईड घोषित होणार. अवांतर धावेच्या मदतीने धावेमध्ये सुरुवात होणार ती म्हणजे जवळपास आणवी वरंडेपाडा संघाचे. चला पाहिलं तर पुन्हा एकदा फटका खेळला गेला परंतु चेंडू अडवला गेला कव्हर दिशेमध्ये. परंतु पाहिलं तर फटकेबाजी आहे परंतु तितकाच टायमिंग होत नाही. एक गॅप मध्ये चेंडू टाकता येत नाही. या फलंदाजाला त्याचं नाव आहे स्ट्राईक एंडवर संजय. गोलंदाज पाहिलं पुन्हा एकदा गोलंदाज तर रवींद्र आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर आता फटका खेचला. फटका सीमा पार 6 धावेसाठी पहिला षटकार. कमॉन डीजे. तर काहीसा थांबवायला पाहायला मिळणार परंतु 6 धावा येतात. 6 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या वाढेल. डबल करते 7 येणारे पाहिलं तर अप्रतिम फटका खेळला गेला तो म्हणजे डीप स्क्वेअर मिड विकेटच्या दिशेकडून पुन्हा एकदा रवींद्र गोलंदाजी मार्फत खेळण्याचा प्रयत्न असेल. पंचाकडे अपील असेल. पंच सांगतात की चेंडू ऑफ एसटीकडे जाणारा चेंडू आहे त्यामुळे LBWच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकत नाही. फलंदाज ज्यारित्या पाहिलं तर अप्रतिम तीक्ष्ण नजर असं पंचांचं आहे. कारण चेंडू पाहिलं तर लेग वाईज नाही तर निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावतोय. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 7 या धावेवर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल संजय. कारण काहीसा समीकरण पाहिलं तर एकीकडे पाहिलं तर एक फटका आला त्यानंतर कुठेतरी डॉट वारंवार चेंडू जाण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा ब्लॉक खोलवट राहिलाय. पंचांकडे अपील असेल. पंच निश्चितच बाद करणार LBWच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पवेलियन. कम ऑन डीजे.
चला डीजे वाले पण सर्व पाहिलं तर आता कुठेतरी थांब आहे, जेवणासाठी सुरू झालेलं आहे, त्यामुळे पाहिलं तर पुन्हा एकदा पहिला हादरा बसतोय तो म्हणजे संजयच्या माध्यमातून बॅक टू पवेलियन संजय बाद होतोय. कारण या 7 या धावेवर बाद होतोय. जवळपास पुन्हा एकदा समीकरण नवीन गडी येतोय तो म्हणजे अविनाशी येतोय. कुठेतरी धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे या 7 या धावेवर. काहीसा समीकरण पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. जवळपास अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूंचा नवीन फलंदाज अविनाशी येतोय. नवीन फलंदाज. ज्यारीत्या पाहिलं तर ज्यारीत्या फलंदाजी करायची होते पण कुठेतरी वारंवार पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळलं. बाद झाला गडी. पुन्हा एकदा सफळ करण्याच्या प्रयत्नात फटका खेळला गेलाय. कव्हर दिशेमध्ये चेंडू खेळला गेला परंतु तितकाच पाहिलं तर अप्रतिम खेळ म्हणता येईल गोलंदाजाच्या माध्यमातून. 1 धाव परंतु धावफलकावरती लागेल, धावसंख्या वाढेल धावफलकावरती ती म्हणजे जवळपास 8. पाहिलं तर जवळपास पुन्हा एकदा चेंडू सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. नाही तर जवळपास चेंडू 6 धावेसाठी गेला परंतु जे चेंडू पाहिलं सर्व या माध्यमातून या प्रीमियर लीग मधून जे वारंवार आपल्याला पाहायला मिळतात, सर्व ह्या मॅचेसची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून असे पेन कामारली चे मुन्ना पाटील यूट्यूबच्या माध्यमातून, श्री साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून एक असेल राज, त्यानंतर मुन्ना पाटील सर स्वतः लॅपटॉपवर, त्यानंतर ओम मांडले या कॅमेऱ्यातून आपल्याला मांडले असं हे पाहायला मिळतात. अजय येलंगर असे हे 2 कॅमेऱ्याच्या स्वरूपामध्ये असेल. काल तर पुन्हा एकदा ओम मांडल्याची तर वाटच लावली होती, त्यामुळे पाहिलं तर आज पुन्हा एकदा यांच्या माध्यमातून हे सर्व टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ नाईक आपण कुठे असाल तर लगेच यायचं आहे. नवनाथ नाईक पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाची धावसंख्या झाली 14. आता नवीन फलंदाज येते, गोलंदाज येते तो म्हणजे योगेश नाईक. स्ट्राईक एंडवर पाहिलं तर अविनाश आहे. योगेश नाईक गोलंदाज माध्यमातून आहे परंतु तितकाच पाहिलं तर गोलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल. अविनाश सफल करण्याच्या प्रयत्नात चेंडू पाहिला तर निर्धाव येतोय. निर्धाव धावसंख्या स्थिरावली. जवळपास या टुर्नामेंट मधला सर किती असेल हा डॉट चेंडू? 506वा चेंडू डॉट असेल हा या टुर्नामेंट मधला. एक स्कोर पाहिलं तर अप्रतिम रेकॉर्ड आहे. प्रत्येक चेंडू पाहिलं तर विचारलं तर प्रत्येक चेंडूचा रेकॉर्ड दिला जाईल. पुन्हा एकदा खेळण्यासाठी पुन्हा एकदा सफल करण्याच्या प्रयत्नात, स्टेप आउट होण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. धाव संख्या पाहिली तर निर्धाव पाहिले तर चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावते. जवळपास पाहिली तर काय तर धावसंख्या स्थिरावले 14 या धावेवर. 2 चेंडूंचा खेळ झाला. येणारे पाहिलं तर 2 षटकामध्ये 4 चेंडू बाकी असतील. नवनाथ नाईक चला पाहिलं तर पुन्हा एकदा फटका चेंडू खेळला गेलाय. चेंडू गेलाय 4 धावेसाठी. अमन डीजे येणारे पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. जवळपास 3 चेंडू येणं बाकी आहे. तर दुसऱ्या षटकामध्ये पहिलं सत्र चालू आहे.
पुन्हा एकदा चेंडू पाहिलं तर निर्धाव येतोय, धावसंख्या स्थिर होते. कारण धावसंख्या वारंवार पाहिलं तर या 10 चेंडू मध्ये जवळजवळ पाहिलं तर 6वा चेंडू हा निर्धाव असेल, डॉट असेल. काहीसा समीकरण पाहिलं तर कुठेतरी हलकासा आहे, परंतु तितकाच पाहिलं तर फटकेबाजी पाहायला मिळत नाही. फटकेबाजी कुठेतरी थांबलेली आहे. पुन्हा एकदा पंचाकडे अपील असेल, पंच सांगता की चेंडू जाणार ऑफ एसटी बाहेर जाणार चेंडू आहे. LBW ची अपील होती. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाणार, धावसंख्या स्थिर होणार, ती म्हणजे 18 या धावेवर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी एक येणारा दुसऱ्या षटकाला अंतिम चेंडू आहे, अखेर चेंडू आहे, खेळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे जवळपास अविनाश आहे खेळण्यासाठी सज्ज. ओमकार दादा पाटील पुरस्कृत आणवी 11 सारळ वर्सेस थ्रो 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा यांच्या माध्यमातून शेवट चेंडू सुद्धा निर्धाव जातोय, अंतिम चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 18 या धावेवर. तसेच सन्माननीय मान्य श्री जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भगवान नाईक यांचं सुद्धा या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत या आदिवासी 11 स्टार स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून अलिबाग मुरुड. सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भगवान नाईक यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा 12 चेंडूंचा खेळ झाला. 12 चेंडू मार्फत पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 18. चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. जवळपास धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 18 या धावेवर. काहीच समीकरण कुठेतरी स्तब्ध झालेलं आहे. कुठेतरी मॅच सुद्धा एक कुठेतरी बॅकफुट जाताना पाहायला मिळतोय. सामना कोणताही मोठा फटका, कोणताही चौका षटकार पाहायला मिळत नाही. कारण ध्रुव 11 श्री पात्रुदेवी वरंडे पाड्या संघाकडे सुद्धा मोठे फलंदाज आहेत. योगेश नाईक सारखा मोठा फलंदाज आहे, परंतु कोणताही एक षटकार मारून फक्त एक षटकावर स्तब्ध झालेला आहे तो म्हणजे योगेश नाईक. त्यानंतर पाहिलं कुठेही धाव ते पाहायला मिळत नाही योगेश नाईकच्या माध्यमातून सुद्धा. परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर योगेश नाईक येतोय खेळण्यासाठी सज्ज. परंतु फटका खेळला गेलाय कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेकडे रवींद्र असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षण होतोय. जवळपास पाहिलं तर थ्रो कुठेतरी खराबी पाहायला मिळतोय. थ्रो डायरेक्ट झाला असता तर धावचीत मध्ये योगेश नाईक कुठेतरी बाद झाला असता, परंतु तितकाच जीवदान मिळणार. परंतु 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली धापलकावरती ती म्हणजे 20. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा फटका घेतला. फटका हवेमध्ये झळकला. चेंडू सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 175वा हा षटकार असेल या टुर्नामेंट मधला. पाहिलं तर अप्रतिम रेकॉर्ड. त्यानंतर प्रत्येक पाहिलं तर कित्येक या टुर्नामेंट चेंडू डॉट, त्यानंतर कित्येक चौकार, वाईट, नो चेंडू 22 धावा प्रत्येक चेंडूवर ॲटिट्यूड असा पाहिलं तर असा रेकॉर्ड पाहायला मिळते. धन्य गुरुजी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका खेळला गेला. शॉर्ट फुल केलाय. चेंडू 52 चौकार लॉंग क्षेत्रावरून. कमॉन डीजे. वाढलेली आहे. काहीसाच दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी सामना
अडकवला गेला होता, कारण धावसंख्या स्थिरावली होती ती म्हणजे 30. आता धावसंख्या झाली धावफलकावरती. वाईड चेंडू आहे, अवांतर धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल, धावसंख्या वाढेल ती म्हणजे 31. चाळीस धावसंख्या झाली, सॉरी 31 धावसंख्या झाली धपालकावरती. पुन्हा एकदा खेळण्यासाठी शॉर्ट फॉर्म फुल करण्याचा प्रयत्न, गुडले स्पॉटला चेंडू फेकला गेला होता. हे झालं काय तर बॅटची एज लागून चेंडू गेला होता यष्टी रक्षाच्या हातामध्ये, परंतु तिथे चेंडू कॅच झेल सुटला गेला असं हे घडलं. परंतु तितकाच पाहिलं तर जीवदान मिळतोय आणि त्यावरती पाहिलं तर 31 धावसंख्या झाली धपालकावरती. हा चेंडू निर्धाव येतोय, गोलंदाज कल्पेश आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेच्या वर हवाई पार केलाय चेंडू, चेंडू 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 जाणार श्रीमान लगत 6 धावेसाठी. कमॉन डीजे. जवळपास पाहिलं तर समीकरण आता 6 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली 37 या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज कळपेच्यावर हल्ला बॉल करताना पाहायला मिळते वारंवार योगेश. चेंडू पुन्हा एकदा जातोय तो म्हणजे बाद होणार धावचीत मध्ये. पुन्हा एकदा कमॉन डीजे. काहीसा पाहिलं तर समीकरणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल असेल. नवीन फलंदाज सुनील आलाय, नवीन फलंदाज सुनील येतोय. सुनील नाईक असेल. सुनील नाईक येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 37 या धावेवर 3 षटकांचा खेळ समाप्त. अजून सुद्धा येणारे 6 चेंडू असतील, धावसंख्या उभारायची आहे. येणारे 6 चेंडू असतील. हॅलो नवीन धावसंख्या झाली 37. नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज सिद्धेश येतोय. सुनील पहिलाच फटका खेळला गेलाय, परंतु तितकाच पाहिला तर फेल झालेली आहे. फेल अप्रतिम खेळली गेली ती म्हणजे कव्हर या दिशेमध्ये मिडॉप या क्षेत्रामध्ये एक चेंडू निर्धाव येतोय. तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भगवान नाईक, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भगवानजी नाईक, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वीरित्या ठरलाय, समर्थ ठरलाय. म्हणजे 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये, कारण येणारे 4 चेंडू हॅलो अंतिम 4 चेंडू असतील. काहीसा समीकरण कुठेतरी थांबला तो म्हणजे जवळपास 37 या धावेवर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. वाईड चेंडू आहे, पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल, धावसंख्या होईल 38.
धावसंख्या होती ती म्हणजे 38. येणारा पाहिलं तर पुन्हा एकदा 4 चेंडूची खेळ बाकी आहे. जवळपास 2 चेंडूंचा खेळ होतोय. पुन्हा एकदा फटका खेळला गेला. चेंडू मिड विकेट वरून दणदणीत सीमा पार 6 धावेसाठी. कम ऑन डीजे. डीजे धावसंख्या झाली 44. धाव फलकावरती येणारे 3 चेंडू असतील. 3 चेंडूंचा खेळ झाला. जवळपास योगेश नाईक ऑन द फायर पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजीवर पाहिलं तर कुठेतरी प्रहार करताना आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते, परंतु तितकाच बीट होण्यामध्ये सुद्धा माहीर ठरतोय. आता संधी कोणाला मिळाली? आता पाहिला तर विजय कोणाचा झाला तर चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये गोलंदाजाचा विजय होतोय. कारण पाहिलं तर येणारे 2 चेंडू असतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या अंतिम शेवटच्या षटकामधले हे असतील 2 चेंडू, परंतु योगेश नाईक अजून सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. परंतु तितकाच पाहिला तर बॅटची एज घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेला गेला. काय अप्रतिम झेल पकडलं गेलं. डगआउट योगेश नाईक. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज नाव काय? स्वप्नील. अंतिम चेंडू खेळण्यासाठी गेलाय स्वप्नील. पाहिलं तर धाव संख्या स्थिरावली 44 या धावेवर. 2 चेंडू काय अंतिम चेंडू अखेर चेंडू आहे, कारण धावसंख्या स्थिरावली 44 या धावेवर. फटका खेळला गेला. फटकालीची सीमा पार. अंतिम चेंडूवर हवाई पार. गजब का षटकार. कम ऑन डीजे. चला धाव संख्या झाली 50. धावफलकावरती विजयासाठी 24 चेंडू 51 धावेची गरज असेल ती म्हणजे सारल या संघाला नवनाजी यायचा आहे. वारंवार पाहिलं तर एक इनिंग संपली. आपल्याला कॉलिंग करून करून कार्याध्यक्ष अध्यक्ष पाहिलं तर कॉलिंगचा पैसा तितका संपला असेल, इतकं कॉल आपल्याला नवनाजी झाले. रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भगवानजी नाईक, आपल्याला विनंती असेल या आदिवासी 11 स्टार स्पोर्ट अशोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भगवानजी नाईक. चला यानंतर सामना असेल खुशी 11 तोरणपाडा पळी वर्सेस श्री गणेश सागाव. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. खुशी 11 तोरणपाडा पळी वर्सेस श्री गणेश सागाव. चला लगेच टॉस बॉक्सवर लगेच यायचं आहे. सॉरी, चुकीची दुरुस्ती. यापुढील होणारा सामना मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी वर्सेस श्री गणेश सागाव. दोन्ही संघटकांनी टॉस बॉक्स कडे टॉसविन साठी यायचं आहे. दोन्ही संघांचे संघटक
चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला फलंदाज चला फलंदाज सारळ संघ सलामीची जोडी मैदानात पाठवायची. आपण टाळ्यांच्या गजरात जाऊ दे कारण तर सलामीची जोडी मैदानात जाताना दिसतो आपल्याला. सलामीची जोडी मैदानात योगेश आणि विशाल सारळ संघाकडून. तर स्ट्रायकरला असेल योगेश तर नॉन स्ट्रायकरला असेल विशाल. तर गोलंदाजी मार्कवर येतोय योगेश. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर गोलंदाज. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. या ठिकाणी या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो सुपर 12 मध्ये प्रवेश करेल. योगेश स्ट्राईक हँडला योगेश. गोलंदाजी मार्कवर सुद्धा योगेश. ऑफ साइडच्या दिशेनं पंचांचा इशारा तो डॉट चेंडू. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल वरंडेपाडा संघाकडून. योगेश नाईक रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री भगवान नाईक सरांचा सुपुत्र योगेश नाईक. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. या ठिकाणी लोअर बॉल टॉच चेंडू हवाई फायर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. मास्टर चला श्री गणेश सागा वर्षाचा मोक्ष 11 दळवी खरोशी संघाचा कर्णधार. टॉस बॉक्स कडे जायचा. टॉसविन तर मोक्ष 11 दळवी खरोशी वर्सेस श्री गणेश सागाव या सामन्याचा टॉसविन करतील श्री भगवान नाईक सर. सुंदर झेल टिपला होता स्वप्नील याने. अतिशय सुंदर. योगेश याला मात्र तंबूचे रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरतो. योगेश. कल्पेश नवीन फलंदाज कल्पेश. मॅन फ्रॉम खजरीवाडी साराळा संघामधून खेळताना दिसतो आपल्याला.
पुन्हा एकदा योगेश लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषा पार जातो चेंडू खडखडीत दणदणीत चौकार. जे हे ग्राउंड आहे असं वाटतोय सध्या तरी खूप छान. बरं ह्या ग्राउंडवर आपण पहिला आपण काय विचार करणार आहात? क्षेत्ररक्षण शतरक्षण. आपण समोरच्या संघाला काय कितीपर्यंत रोखणार आहात? 40-45. पण ह्या ग्राउंडवर धावा जास्त जास्त किती होत आहेत? पण आपण एवढे रोखणार. चालेल ठीक आहे. आणि मला वाटते दळवी खरोशी आपण टॉच हारलेले आहात पण आपण जास्तीत जास्त किती धावा करणार आहात? 55-60. 55-60. आणि या ग्राउंडला होत आहेत. अच्छा ओके. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. सुंदर फटका कल्पेश याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या ठिकाणी महागड शतक म्हणावं लागेल योगेश नाईक यांचं. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेन चेंडू. कल्पेश याला मात्र काही समजत नाही. चेंडू जातो निर्धाव. पहिल्या शतका अखेर संघाची धावसंख्या होतोय 16. 1-16. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. गोलंदाजी सुंदर करावी लागेल, सुरेख करावी लागेल. अन्यथा सारळ संघामध्ये सुद्धा फलंदाजी आहे. कारण अजून रवी वाघमारे सुद्धा येणं बाकी आहे. तर मुकेश नाईक सर आदिवासी रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री भगवान नाईक सरांचं स्वागत करतील. असोसिएशन क्रिकेट कार्याध्यक्ष श्री मुकेशजी नाईक आपल्याला विनंती असेल की आपण भगवान सरांचं स्वागत करून घ्यायचं आहे. डॉट चेंडू सुंदर सुरुवात. संजय गोलंदाजी मार्कवर येतो. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक. फटका फसला आहे. या ठिकाणी सुनील क्षेत्ररक्षक म्हणजेच फलंदाजाला तंबूची रस्ता धरावा लागेल. जरा कॅमेरामॅन असोसिएशन कमिटीचे कार्याध्यक्ष मुकेशजी नाईक धन्यवाद. तसेच चांगू मेंगाळ सर आपण सुद्धा यायचं आहे. आपला स्वागत करतील. आपल्या असोसिएशन कमिटीचे कार्याध्यक्ष श्री मुकेशजी नाईक. हा नाही अविनाश नवीन फलंदाज अविनाश. विशाल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अविनाश. स्वेर चेंडू पंजांचा इशारा होतोय. स्वेर चेंडू वाईट चेंडू अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होतोय. धावसंख्या होतोय 17. अशुभ अशी संख्या मानली जाता 17. या ठिकाणी बॅटची कडा घेतोय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. अविनाश बॅक टू द पवेलियन.
तर स्ट्रायकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो संजय. हलका प्लेस करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंडचा अपील होता. या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मारले फटका, त्या ठिकाणी विजय आहे क्षेत्ररक्षक. सुंदर झेल टिपला जातोय. रवी याला सुद्धा तंबूची रस्ता दाखवली जातोय. 0 या धावसंख्येवर बाद होऊन आपल्या तंबूत परत. पंच काय पहिल्या चेंडूवरती हवाई फायर, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर संजय याने मात्र एका शतकामध्ये 23 धावसंख्या झाले 23. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28. तर या ठिकाणी मात्र महेंद्र आणि कल्पेश खजरीवाडी संघाची सलामीची जोडी आहे मित्र. मैदानात जे 2 फलंदाज खेळतायत हे खजरीवाडी संघाचं साठी सलामीसाठी येतात दोन्ही फलंदाज. संजयाच्या शतकामध्ये 7 धावा खर्च करत संजयाने 3 फलंदाजांना तंबूचे रस्ता दाखवले. सुंदर गोलंदाजी संजयाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर येतोय अविनाश. संजय याचाच सक्का भाऊ. राईट आर्म द विकेट मारा करेल कल्पेश याला लेग साइडच्या दिशेनं. सुंदर झेल, सुंदर झेल स्वप्नील यांचा.
सुंदर झेल या ठिकाणी सौरभ सर्वेश याच्याकडून पाहायला मिळतो आपल्याला. अजूनही 10 चेंडू आणि 28 धावांची गरज विजयासाठी. सहा फलंदाज बाद झालेले आहेत या ठिकाणी. सुंदर चेंडू सलग 3 चेंडू डॉट. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. हवाई फायर कडक शॉट खणखणीत दणदणीत षटकार. आठ चेंडू आणि 22 धावांची गरज अजूनही विजयासाठी साराळा संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा हवाई फायर. चेंडू पुन्हा एकदा 16 धावांची गरज विजयासाठी. 7 चेंडू 16 धावा. अजूनही सामना कोणता संघ जिंकेल हे सांगू शकत नाही मित्र. पंचांचा इशारा येतोय. स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत वाढतो. धावसंख्या होतोय 36. अजूनही 7 चेंडू 15 धावांची गरज विजयासाठी. 7 चेंडू 15 धावा. हो सुंदर लेग कटर चेंडू. गीतेश याला मात्र काही समजत नाही. चेंडू चेंडू जातो निर्धावा. तिसरं शतक समाप्त होत आहे. 3 शतक अखेर संघाची धावसंख्या होत 36. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू 15 धावा. हा गोलंदाज सुद्धा मला असं वाटतं विजयाची येणार. कारण विजयासाठी 15 धावा असताना गोलंदाजी विजय करणार. विजयकडे मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू मध्ये मिश्रण दिसेल आपल्याला. स्ट्राईक हँडला महेंद्र, नॉन स्ट्राईक हँडला गीतेश. पाहूया महेंद्र कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं मिश्रण. सुंदर चेंडू. पहिला चेंडू सुंदर. धावून पडून मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण. 1 या धावेने धावसंख्या वाढतो. धावसंख्या होतोय 37. 5 चेंडू 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा.
क्रिकेट हा आणि चित्तेचा गेम आहे मित्रांनो. यामध्ये कोणता संघ विजय होईल हे सांगू शकत नाही. या ठिकाणी फटका फसतोय. क्षेत्ररक्षक येतोय सुनील. सुनील क्षेत्ररक्षण असेल तर मात्र फलंदाजाला तंबूचेच रस्ता धरावी लागेल. नेक्स्ट फलंदाज तयार राहायचा आपण. भरपूर वेळ वाया जातोय. राजा गीतेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज विजयासाठी. 4-14. थोडस वेळ वाया जातोय. उद्या नॉकआउट जे सामने आहेत आज संध्याकाळी लॉट्स पाडले जातील. उद्या प्रथम सामना हा 9 वाजता सुरू होईल. 8:30चं टायमिंग असेल. वेळेवर जो संघ हजर नसेल त्याला 4 धाव्यांची पेनल्टी असेल, लक्षात असू द्या. सर्व संघांचे कर्णधार असतील या ठिकाणी उपस्थित. तर सांगू इच्छितो 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. तिसरे धावेचा प्रयत्न फलंदाज बाद. राजा फलंदाज बाद होतोय. 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज विजयासाठी. 3 चेंडू 12. किशोर राजाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज किशोर. आठ फलंदाज बाद झालेले आहेत. 2 विकेट्स बाकी आहेत. 3 चेंडू विजयासाठी. 12 धाव्यांची गरज. महेंद्र स्ट्राईक एंडला. 3 चेंडू 12 धावा. महेंद्र मोठा फटका मारावा लागेल. हो, लेग साईडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा आणि धावचित स्वरूपात फलंदाज बाद होतो किशोर. शेवटचा फलंदाज असेल. चेंडू 2 आणि विजयासाठी धावा असतील 11. 2 चेंडू 11 धावा. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो उद्या नॉकआउट सामन्यात खेळेल. सागाव संघ टॉचविन झालेला आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर लगेच तयारीत राहायचं आपण. सागाव संघ तयारीत राहायचं आपण. वेळ वाया जातोय, लक्षात असू द्या. तयारीत राहायचं आपण. 1 चेंडू झाल्यानंतर लगेचच आपण ग्राउंड मध्ये प्रवेश करायचा आहे. शेवटचा चेंडू बाकी. मोठा फटका. या अगोदरच्या चेंडूवरती मोठा फटका आला असता तर नक्कीच सामन्यात रंगत वाढली असती.